सर नमस्कार. 32व्या राष्ट्रीय न्यूरो ट्रामा युनिट परिषदेत जो आपण शोध निबंध सादर केला तर तो आपल्याला कशा पद्धतीने सुचला किंवा त्याच्या मागचे कारण काय, तो शोध निबंध करण्यामागचे? आम्ही आता ग्रामीण भागातील अपघात हेड इंजुरीबद्दल शोध निबंध सादर केला होता. यामध्ये साधारण 2357 पेशंटच्या अभ्यासानंतर हा स्टडी आम्ही सादर केला. तर याचं मागचं कारण काय की आपली 70% जी पॉप्युलेशन आहे ही ग्रामीण भागामध्ये राहते आणि या अपघातासंदर्भाचं जे आतापर्यंत संशोधन झालेलं आहे हे सर्व शहरी भागातून झालेलं आहे. त्यामुळं ग्रामीण भागातील अपघात आणि शहरी भागात होणारे अपघात हे दोन्हीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फरक आहे. त्यातले अपघाताची कारणं, अपघाताचे जे पॅटर्न आहेत ते वेगळे आहेत ग्रामीण भागामध्ये. त्यामुळं या प्रकारचा वेगळा हा शोध निबंध आहे आणि याचा ग्रामीण भागातील लोकांना हे टाळण्यासाठी नक्कीच फायदा होईल म्हणून आम्ही हा शोध निबंधाचं सादरीकरण केलं होतं. ही जी कल्पना आपल्याला कशी सुचली? हेच कारण हेच की आतापर्यंत जे अपघातांबद्दलचे शोध निबंध आहेत म्हणजे मेंदूला मार लागल्यानंतरचे जे शोध निबंध आहेत हे सर्व मुंबई, दिल्ली, बेंगलोर अशा ठिकाणातून सादर झालेले आहेत आणि या ठिकाणी फार कमी लोक राहतात. म्हणजे आपल्या लोकसंख्येच्या जर प्रमाणात बघितलं तर 30% लोक फक्त शहरी भागात राहतात, 70% लोक ग्रामीण भागात राहतात. त्यामुळं जो 70% लोकांना जो प्रॉब्लेम फेस करायला लागतो तो हा वेगळा आहे. म्हणजे त्यातल्या अपघाताची कारणं वेगळी आहेत, त्याचे होणारे परिणाम वेगळे आहेत ग्रामीण भागामधले. त्यामुळं आणि ह्या ठिकाणी काम केल्यानंतर ह्या गोष्टी प्रकर्षाने मला जाणवून आल्या. त्यामुळं ह्या भागातील लोकांना त्याचा फायदा व्हायला पाहिजे ह्या गोष्टींचा, की अपघात कसे टाळता येतील किंवा याच्याबद्दल आपल्याला काळजी काय घेता येईल, तर हे याच्या माध्यमातून आपल्याला कळू शकतं. अपघात जो होतो तो आता आपण म्हणले की टाळण्याचे कारण अपघात दोन प्रकारे होतोय. 4 व्हीलरचा होतो आणि 2 व्हीलरचा. 2 व्हीलरचं प्रमाण जास्त आहे, कारण काय? आता ग्रामीण भागामध्ये आपले रस्ते लहान आहेत. साधारण आपल्या भागामध्ये तसा फार मोठा हायवे कुठला गेलेला नाही. त्यामुळं आमच्या स्टडीमध्ये असं आढळून आलं की जवळपास 96% अपघात हे फक्त 2 व्हीलरमुळे झालेले आहेत. जे रस्ते अपघात आहेत ते 96% 2 व्हीलरमुळे झालेले आहेत आणि फक्त 4% अपघातच 4 व्हीलरच्या कारणाने झालेले आहेत. तर हेच प्रमाण शहरी भागामध्ये वेगळं आहे. ग्रामीण भागामध्ये दुचाकींचा वापर जास्त होतो आणि त्यातल्या त्यात परत हे आहे की पुरुष चालक हे साधारण ड्रायव्हर असतात. म्हणजे पुरुष हे चालक आहेत आणि स्त्रिया ह्या पॅसेंजर आहेत म्हणजे सहप्रवासी आहेत यामध्ये. तर त्याचंही प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे जवळपास चालकांमध्ये 99% हे पुरुषच आहेत आणि सहप्रवाशांमध्ये जवळपास 70% स्त्रिया आहेत. तर त्यांच्या पण अपघाताचं प्रमाण त्यानुसार वेगळं आहे आपल्या भागात. स्त्रियांचे जे प्रमाण अपघाताचे जास्त आहे, वन साईड बसल्यामुळं असेल किंवा ती आपली परंपराच आहे, तर त्या संदर्भात स्त्रियांनी काय केलं पाहिजे? ह्यातलं सगळ्यात महत्त्वाचं ह्या अभ्यासातून एक गोष्ट मला खूप प्रकर्षानं जाणवली आणि स्त्रियांना मला असं वाटतं की ही खूप महत्त्वाची आहे की स्त्रियांमध्ये जवळपास 70% स्त्रिया ह्या अपघातात झालेल्या स्त्रिया ह्या दुचाकीवर मागं बसलेल्या स्त्रिया होत्या. आपल्या स्त्रिया दुचाकीवर बसताना एका साईडला पाय सोडून बसतात, एका बाजूला पाय सोडून बसतात आणि त्यामुळं साडी घातलेली असते बऱ्याचदा. त्यामुळं स्पीड ब्रेकरवरून जेव्हा गाडी जाते किंवा एखाद्या खड्ड्यातून जेव्हा गाडी जाते तेव्हा त्यांचं पडण्याचं प्रमाण हे जास्त आहे आणि त्या पडताना बऱ्याचदा बेसावध असतात. तर त्यामुळं होणारी इजा, मेंदूला होणारी इजा ही जास्त प्रमाणात आहे जी पुरुषांपेक्षा. त्यामुळं स्त्रियांचा मृत्यूदर हा सरप्रायझिंगली जास्त आहे पुरुषांपेक्षा, कारण त्यांना होणारा मार हा जास्त प्रमाणात लागतो. तर याबाबत स्त्रियांनी एक काळजी घेणं महत्त्वाचं आहे की 2 व्हीलरवर बसताना एका साईडला बसण्याऐवजी दोन्ही बाजूला जर पाय सोडून त्यांना बसता आलं तर ते अतिशय योग्य राहील. त्याचबरोबर हेल्मेटचा वापर खूप महत्त्वाचा आहे. हेल्मेटचा वापर ह्या सर्व रुग्णांमध्ये आपल्यामध्ये 0% हेल्मेटचा वापर आहे. म्हणजे एकाही रुग्णानं हेल्मेट घातलेलं नव्हतं. जर या सर्व रुग्णांनी म्हणजे स्त्रियांनी पुढं बसलेल्या ड्रायव्हर असणाऱ्या व्यक्तीनं त्याचबरोबर मागं सहप्रवासी असणाऱ्या स्त्रीनं दोघांनी पण जर हेल्मेटचा वापर केला असता तर हे अपघात आपल्याला 100% टाळता आले असते. ग्रामीण भागामध्ये
अपघाताची कारणे काय आहेत, तुम्हाला काय प्रकाशाने जाणवले? आपले ग्रामीण भागात होणारे जे इंजुरीज आहेत किंवा जे डोक्याला मार लागण्याचं जे प्रमाण आहे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे रस्ते अपघात आहेत. म्हणजे दुचाकीवरून पडणं किंवा दुचाकीवरून रस्ते अपघात होणं हे सगळ्यात महत्त्वाचं कारण. त्यानंतर येतं की मारामारीमध्ये जेव्हा ॲसॉल्ट म्हणतो आपण, की ज्यामध्ये मारामारी होते त्यामध्ये मार लागण्याचं प्रमाण हे 2 नंबरला आहे. आणि 3 नंबरला म्हणजे पडणं, म्हणजे झाडावरून पडणं किंवा तोल जाऊन कुठे पडणं. तर ही 3 प्रामुख्याने 3 महत्त्वाची कारण आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं कारण हे रस्ते अपघात आहे. त्यातला दुचाकीचा वापर आणि रस्ते अपघात हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. अपघात झाल्यानंतर नागरिकांनी काय काळजी घ्यावी? अपघातात बऱ्याचदा काय होतं की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा अपघात होतो आणि तो अपघातस्थळी पडलेला असतो त्यावेळेला आजूबाजूच्या लोकांनी सर्वात महत्त्वाचं आहे की थोडंसं सामाजिक भान ठेवून त्या व्यक्तीला लवकरात लवकर मदत करणं महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा कायद्याच्या भीतीनं असेल किंवा काही टाळाटाळ करण्याच्या दृष्टीनं असेल लोक बऱ्याचदा बघायची भूमिका घेतात त्यामध्ये. पण हेच जर त्यांनी लवकरात लवकर पोलिसांना, त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सचे नंबर सर्वत्र आहेत उपलब्ध, त्यांनी जर त्यांना लवकरात लवकर त्याची माहिती दिली तर त्या रुग्णाला लवकरात लवकर त्याची मदत मिळू शकते. कारण पहिले 4 तास ह्या रुग्णांसाठी फार महत्त्वाचे असतात. त्याला आम्ही गोल्डन आवर्स असं म्हणतो. पहिल्या 4 तासांमध्ये जर याच रुग्णांना चांगले उपचार मिळाले तर त्यांची होणारी प्रगती आहे किंवा सुधारणा आहे ही जास्त चांगल्या पद्धतीने होते. आणि एकदा हा पहिला काळ उलटून गेला की त्यानंतर रुग्णांच्या कंडिशनमध्ये फारसा फरक पडत नाही. त्यामुळं गोल्डन आवर्समध्ये ह्या रुग्णांना ट्रीटमेंट मिळणं फार महत्त्वाचं आहे. गोल्डन आवर्स हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्या काळात तेवढ्या वेळेत त्यांना पेशंटला जर लवकरात लवकर त्याची वैद्यकीय सहायता मिळाली तर त्यातून त्यांचं बरं होण्याचं प्रमाण हे जास्त आहे. हे आम्ही ह्या अहवालातून सांगितलेलं आहे की गोल्डन आवर्समध्ये जर रुग्णांना वेळेत उपचार मिळाले तर त्याचं बरं होण्याचं प्रमाण हे त्यांचं जास्त आहे. आत्ता जो अपघाताचं प्रमाण आहे त्याच्यात युवकांचं प्रमाण जास्त आहे. तर आपण युवकांना काय आपल्या मार्फत संदेश द्यावा? जवळपास 70% 60% लोक हे 20 ते 40 या वयोगटातले आहेत. यात हे 20 ते 40 वयोगटातले म्हणजे सर्व हे युवक आहेत. घरातील ते कर्ते व्यक्ती आहेत, स्त्रिया आणि पुरुष आहेत. तर मला असं वाटतं की सर्वात महत्त्वाची गोष्ट यांनी हे करणं महत्त्वाचं आहे की हेल्मेटचा वापर अतिशय महत्त्वाचा आहे. जर ह्या सर्व रुग्णांनी हेल्मेटचा वापर केला असता तर हे अपघात आपल्याला 100% टाळता आले असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की हेल्मेट अल्कोहोलचं प्रमाण म्हणजे मद्यसेवन करणं 13% लोकांनी मद्यसेवन केलं होतं यातलं. तर मद्यसेवनामुळं जवळपास होणारे जे अपघात आहेत किंवा त्यामुळे होणारे जे मेंदूला होणारे इजा आहेत ह्या अतिगंभीर स्वरूपाच्या आहेत मद्यसेवन न केलेल्या लोकांच्या तुलनेमध्ये. त्यामुळे मद्यसेवन करून अपघाताचं जे होणारी इजा आहे ही जास्त आहे. त्यामुळे मद्यसेवन करणं प्रकर्षाने टाळणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर दुचाकीचं स्पीड म्हणजे वाहनाचं गती, तर वाहनाची गती जेवढी जास्त असेल तेवढा अपघात होणारा जास्त होतो आणि त्याबरोबर मार लागणारा जो असतो किंवा डोक्याला होणारी जी इजा आहे तीही जास्त प्रमाणात आहे. त्यामुळं दुचाकीचा स्पीड कमी असणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर स्त्रियांची बसण्याची पद्धत मला वाटतं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आत्ता जो आपण 32व्या राष्ट्रीय न्यूरोसर्जन व ट्रामा युनिट परिषदेत जो शोध निबंध सादर केला तर त्याचा ग्रामीण भागातील लोकांना काय फायदा होईल? आत्ता जी मी गोष्टी सांगितल्या त्याच आहेत की हेल्मेटचा वापर त्यांनी करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्या भागामध्ये साधारण शहरी भागामध्ये साधारण 15 ते 20% लोक हेल्मेट वापरतात. पाश्चिमात्य देशांमध्ये हेच प्रमाण 100% आहे. पण आपल्या भारतामध्ये याचं प्रमाण 20 ते 25% शहरी भागांमध्ये आहे आणि ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण 0% आहे असं म्हणेन. हेल्मेटचं प्रमाण आपल्या भागामध्ये 0% आहे. जर ह्याच लोकांनी हेल्मेटचा वापर जर केला असता तर हे सर्व अपघात आपल्याला टाळता आले असते. त्याचबरोबर वाहनं चालवताना जबाबदारीने चालवणं महत्त्वाचं आहे. स्त्रियांनी त्यांच्या बसण्याची त्यांची पद्धत असेल किंवा वाहनाची गती असेल ह्याचंही काळजी घेणं महत्त्वाचे आहे आणि मद्यसेवन टाळणं हे खूप महत्त्वाचं आहे. ग्रामीण भागामध्ये अपघाताचे मृत्यू दर जास्त आहे.
मेट्रो सिटीमध्ये जशा रुग्णांना सुविधा मिळतात त्या सुविधा ग्रामीण भागामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये उपलब्ध आहेत का? ग्रामीण भागात जेव्हा आम्ही हा अभ्यास सादर केला तेव्हा ह्याही गोष्टींचा आम्ही विचार केला की शहरी भागांमध्ये म्हणजे दिल्लीचे काही इन्स्टिट्यूट आहेत किंवा बेंगलोरचे इन्स्टिट्यूट्स आहेत तिथला मृत्यूदर आणि आपल्या अभ्यासातील मृत्यूदर या दोन्हीची जेव्हा आम्ही तुलना केली तेव्हा असं आढळून आलं की दोन्हीचा मृत्यूदर हा जवळपास सेमच आहे. यातून हेच सिद्ध होतं की ग्रामीण भागामध्ये मिळणाऱ्या सुविधा ह्या कुठल्याही शहरी भागाच्या तुलनेमध्ये कुठेही कमी नाहीत. फक्त यातली महत्त्वाची गोष्ट ही आहे की रुग्णांना गोल्डन आवर्समध्ये म्हणजे जेवढा ठरलेला वेळ आहे 4 तासाच्या पिरियडमध्ये त्यांना ट्रीटमेंट मिळणं महत्त्वाचं आहे. ती ग्रामीण भागामध्ये मिळते किंवा शहरी भागामध्ये मिळते ह्यात फारसा फरक पडणार नाही. मी असं म्हणेन की इनफॅक्ट ग्रामीण भागामध्ये मृत्यूदर हा शहरी भागांपेक्षा कमी आहे. त्याचं कारण हे आहे की रुग्णांना आपल्यापर्यंत येणं हे इझिली पॉसिबल आहे शहरी भागांच्या तुलनेमध्ये. त्यामुळं ग्रामीण भागातील मृत्यूदर काही प्रमाणामध्ये शहरी भागांच्या तुलनेत कमी आहे. ओके, थँक्यू सर.